म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर नाटक, राजकारण, नाट्य संमेलन याच्या इतकं साहित्य संमेलन हा मराठी माणसांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक मोठी परंपरा आहे. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलनं सुरू केली आणि ही संमेलनं काही कारणामुळे खंडित होत होती. तर अशा संमेलनांना एक प्रकारचं स्थैर्य यावं यासाठी एक संस्था निर्माण केली पाहिजे असा विचार हा पुण्यामध्ये जे 4थं ग्रंथकार संमेलन भरलेलं होतं की ज्याच्या समारोपाला लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट नचिम केळकर उपस्थित होते, त्या संमेलनाच्या समारोपामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. आणि मग पुढची 45 साहित्य संमेलनं ही महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली, जी महाराष्ट्र साहित्य संमेलनं म्हणून सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची निर्मिती झाली. आणि पुढे 1964 साली साहित्य महामंडळाने पहिलं संमेलन घेतलं हैदराबादला, प्राध्यापक वाल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली. ते महामंडळाचं पहिलं संमेलन. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपली 45 संमेलनं ही गणनेसाठी महामंडळाला दिली. आणि इतका एक सुंदर योग आलेला आहे मी अध्यक्ष असताना महामंडळाचा, की ग्रंथकार संमेलनांची सुरुवात पुण्यातून झाली. आणि अशा पार्श्वभूमीवरती 99, 100 आणि 101 अशी 3 संमेलनं भरवण्याचा मान हा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळतोय, की ज्याचा मी कार्याध्यक्ष आहे. तर हा एक खूप छान योग आलेला आहे. संमेलनाला एक मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. पण आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की संस्थांनी, संमेलनांनी सुद्धा काळानुरूप बदलण्याची खूप गरज आहे. आणि त्यामुळं नव्यातलं नवं आणि जुन्यातलं अगदी नवं हे घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. आणि त्यामुळं परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाप घडवून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशी वाटचाल करता येईल या दृष्टीने तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणजे साहित्य महामंडळाला लोक असं म्हणाले की बऱ्याच दिवसांनी तरुण अध्यक्ष मिळालेला आहे. म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चालते, बोलते, फिरते असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर महामंडळाचे अध्यक्ष तसे चालते, बोलते, फिरते आहेत. आम्ही 3ही पदाधिकारी त्या मानाने तरुण आहोत. तर त्यामुळं तरुणाईच्या मनामध्ये काय स्पंदन आहेत त्याचा देखील आम्ही निश्चित विचार करू. आणि संमेलनांसारख्या संस्थांनी किंवा त्या भरवणाऱ्या संस्थांनी समाज मानस नावाची गोष्ट सुद्धा समजून घेतली पाहिजे की समाजामध्ये आज कुठल्या विचारांची स्पंदन आहेत आणि किती काळ झपाट्याने बदललेला आहे. एक काळ असा होता की साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू हा पुणे मुंबई पुरताच मर्यादित होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातले लोक लिहित आहेत आणि त्यांचं लेखन हे आज मुख्य प्रवाहामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. आपण जर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांच्या यादीवरती नजर टाकली तर गेल्या काही वर्षातले सगळे पुरस्कार हे पुण्या मुंबई खेरीज इतर भागातल्या लेखकांना मिळाले. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे काही सगळं आसपास बदलत आहे त्याचा वेध हा संमेलनाने घेतला पाहिजे असं मला वाटतं. गेल्या 100 वर्षात जेवढे बदल झाले नाहीत तेवढे या 10, 15, 20 वर्षामध्ये झाले. तंत्रज्ञानाने आपल्या जगण्याचा चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. या पार्श्वभूमीवरती संमेलन सुद्धा बदललं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते मराठी माणसाच्या एकूण मराठीपणाचं प्रतिबिंब आहे. तर ही आधुनिकता सुद्धा त्या मराठीपणामध्ये प्रतिबिंबित होणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं.